पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पंचांनी हातवरी केले. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईट चेंडू अवांतर स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे हालचाल न करता संघाच्या खात्यामध्ये मात्र चांगला संयमी फटका पाहायला मिळाला सचिन राणे यांच्या माध्यमातून. जितका चांगला संयमी फटका तितकंच चांगलं संयमी नेतृत्व सचिन राणे कॅप्टन कुल म्हणून संपूर्ण मुंबईभर सचिन राणे यांची ओळख गेली अनेक वर्षे असलफा संघाच्या माध्यमातून संघाचं संघनायक म्हणून कामगिरी बजावली. आजही संघ म्हणून कधी कधी असलफा संघ आपल्याला व्यावसायिक संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. धावचीच्या प्रयत्नाच्या नादामध्ये थोडीशी ही चुकी होती. चुकी थोडीशी महागडीच पडली असती कारण चेंडू हातामध्ये घेताना फेकत असताना थोडासा चेंडू चुकीच्या दिशेने फेकी झाली होती. चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता परंतु एकच धाव एकेरी धाव. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वाईड चेंडू दंडित केला जाते गोलंदाजाला. सुरेख फटका पाहायला मिळतो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला काय हवं असतं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून साथ हवी असते. चांगला फटका सुरेख फटका पॉइंटच्या क्षेत्रात. वन टू गो लास्ट बॉल. 10 धावा धाव फलकावर. 1 टू गो. सन्मान दिला जातो चेंडूला. 1 धाव. षटकाची समाप्ती. षटकाच्या गिरी धावफलक 11 धावफलकावरती. चांगला एक चौकार आलाय पहिल्या षटकामध्ये आणि चौकार येत असताना 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सलामीची जोडी सज्ज झाली. फलंदाजी मार्कवर एकीकडे सचिन राणे त्याचबरोबरीने डावखुरे शैलीचा साहिल नवलेने आपल्या शैलीमध्ये एक चौकार ठोकला. चला बिपिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. दुसऱ्या षटकासाठी हातामध्ये चेंडू घेत आहेत. पहिल्या षटकामध्ये बिपिन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. आता मात्र आपली जागा सोडून यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून बिपिन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म ओव्हरचा मारा करत गोलंदाजीसाठी बिपिन. बराचसा बाहेर डावे यष्टीचा चेंडू बाहेर पाहायला मिळतोय. वाईड चेंडू अवांतर चेंडू. चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावेसाठी मात्र थोडंसं थांबावं लागेल. 1 धाव एकेरी धाव. धाव फलक 13. हा चेंडू मात्र फलंदाजाला बीट केला जातोय. निर्धाव चेंडू सांगता. चेंडूचा बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव सांगता. आता मात्र साहिलला आपला क्षेत्र सोडावा लागणार. थोडासा पुढे आला.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टीरक्षकाने संधी साधली आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चला एक विकेटचं पतन. मोठा फलंदाज माघारी. नवीन फलंदाज किरण रेगू येते फलंदाजी मार्कवर. तीन चेंडू झाले. 3 चेंडू धाव फलकावर 13. 9 चेंडू 13 धाव फलकावर पाहायला मिळतात. एक विकेट आली आहे. एक यश मिळालंय क्रिकेट स्टार या संघाच्या गोलंदाजाला बिपिन यांना. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका. चेंडू तर रोखलाय. एकच धाव. फटका स्वीपचा फटका चौकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चौकाराच्या रूपात 4 धावा पुढे जाणार. 18 धावा धाव फलकावर. आता मात्र सचिन राणे यांना आपल्या क्षेत्रात सोडा. तर पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. वेगळ्या शैलीचा गोलंदाज. वरळी परिसरामधून असे गोलंदाज नावा उदयास येत असतात. आपल्या घाटकोपर विभागामध्ये देखील अनेक असे गोलंदाज नावा उदयास आलेत. त्यामधीलच एक शरद. पहिला चेंडू एक धाव. फुलटॉस चेंडू. पंचांकडे मागणी केली. पंचांनी मागणीला दाद दिली नाही. एक धाव. सुखरूपता क्षेत्रामध्ये पोहोचला पंकज आपल्या. एक धाव. एकेरी धाव. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका. किरण यांच्या फलंदाजी मार्कवर समोरच्या दिशेने प्रहार केला असताना चौकार पाहायला मिळाली. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या 24. 3 चेंडू 24 धावा धावफलकावर. एकच धाव. थोडीशी फंबल झाली. तारंबळ झाली. क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये खेळाडूच्या पायाला चेंडू लागला. चेंडू जरूर मैदानामध्येच थांबला, परंतु चेंडू गेला असता, रवाना झाला असता, ट्रॅव्हल झाला असता चौकाराच्या दिशेने. एकच धाव. एकेरी धाव.
स्वीपच्या रूपामध्ये पंकज यांच्या फलंदाजी मार्कवर चांगला फटका, चौकार. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. षटकाची समाप्ती. 18 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूच्या अखेरीस धावफलक 30 या आकड्यावरती. 18 चेंडू 30 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल पंकज यांची. एक चौकार लगावली पंकज यांनी, त्याचबरोबरीने किरण यांनी देखील चौकार लगावला. कव्हर क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवर देखील चांगला फटका, त्याचबरोबर चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडासा चेंडू ट्रॅव्हल झाला होता हाताला लागून, परंतु चेंडूने थोडासा वेग कमी झाला हाताला लागल्यानंतर आणि चेंडू मात्र मैदानामध्ये थांबला. षटकाची समाप्ती. 18 चेंडू 30 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झाले होते बिपिन. संघासाठी चौथे व वैयक्तिक दुसरे षटक घेऊन बिपिन. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी हातवारे करत चेंडू पुन्हा टाकावा लागतोय. वाईड चेंडू. पंकजचा बळी गेला. पंकजच्या जाण्याने संघात फलंदाजी मार्गवर जागा भरून काढण्यासाठी नितीन दैवी सज्ज झाले. नितीन दैवी संघाचे संघ नायक. एकतीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. व्हाईट बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट चेंडू. सुरेख फटका. चांगले अपील. छत्तीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवर. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सोपान येतात फलंदाजी मार्क नॉन स्ट्राईक एंडला. सोपानला पाहू शकतो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही पहिल्या इनिंग मधील. स्वीपचा फटिका किती धावेसाठी असेल? 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव होणार का? एकच धाव, एकेरी धाव. चला लास्ट बॉल, लास्ट चेंडू. शेवटच्या षटकामध्ये लास्ट चेंडू. धावसंख्या 37. चांगली धावसंख्या उभी केली आहे. या शेवटच्या चेंडूवरती मात्र किती धाव संख्या येणार, किती धावा येणार, सोपानला संधी मिळते. शेवटच्या चेंडूवरती मात्र एकच धावेवरती समाधान. 38 धावा धावफलकावर झाल्या. 24 चेंडू 38 धावा धावफलकावर. विजयासाठी 39 धावांची गरज. चांगली फलंदाजी घाटकोपर या संघाच्या फलंदाजांनी केली. चांगली फलंदाजी करत असताना 38 धावा उभे केल्या आणि 39 धावांचं लक्ष उभं केलंय.
ते क्रिकेट स्टार या संघासमोर 24 चेंडू 39 धावांची गरज. चला मॉडेल विरुद्ध दुर्गादेवी दोन संघाला विनंती आहे लांग्याचे नाणेफेकीसाठी यायचंय. दोन संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. चला मॉडेल चला दोन्ही संघाला विनंती आहे. मॉडेल बी ग्रुप मधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. चला लवकर यायचंय. मॉडेल विरुद्ध दुर्गादेवी दोन्ही संघाला विनंती आहे. चला आजच्या दिवसामधील चौथा सामना पाहायला मिळतोय. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. एकंदरीत अजून बरेच सामने आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 11 वाजता पहिला चेंडू पडायला. आता मात्र दुपारचं सत्र सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये चला नाणेफेकीसाठी यायचंय. मॉडेल विरुद्ध दुर्गादेवी दोन्ही नामवंत संघांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. चला चौथा सामना पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये 1:30 वाजले. 1:30च्या सुमारास हा सामना रंगतोय. सूर्याचा पारा देखील डोक्यावर चला मॉडेल विरुद्ध दुर्गादेवी. चला मॉडेल संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. दुर्गादेवी संघाला विनंती आहे संघनायकाने आमच्यासोबत जोडायचंय. दुर्गादेवी चला दुर्गादेवी संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी या. दुर्गादेवी 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष गाठायचंय. ते क्रिकेट स्टार भटवळ या संघाला 24 चेंडू 39 धावांची गरज आहे. क्रिकेट स्टार संघ यांनी प्रथम नाणेफेकीचा कौल विजयी करत असताना प्रथम चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. महेश सावंतच्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. मॉडेल विरुद्ध पुढील सामना दुर्गादेवी. चला 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. फलंदाजी मार्कवर सज्ज झाले दोन फलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाजी मार्कवर आहे मनोहर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी मार्कवर विनायकने गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र फलंदाजी करावी लागणार. 39 धावांचं लक्ष गाठण्यासाठी फलंदाजी करावी लागणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर घाटकोपर पॅकर संघाचा गोलंदाज अक्रम याच विभागामध्ये लक्ष्मीबाग विभागामधील एक नामवंत गोलंदाज. चला गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी हातामध्ये अक्रमचा चेंडू. पहिले षटक. अक्रमचा समर्थक वर्ग देखील जोडला गेलाय. बराच समर्थक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो या विभागामध्ये. पहिला चेंडू डावे यष्टीच्या बाहेर. अक्रम यांचा वेग होता चेंडूवरती परंतु नियंत्रण नव्हते. पहिला चेंडू अवांतर चेंडू.
सुरेख फटका, मात्र एकच धाव मिळणार आहे या फटक्यावरती. त्याचबरोबर घाटकोपर पॅकर या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संदीप मराठे देखील या संघासोबत जोडले गेले. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये संदीप मराठे पाहायला मिळत आहेत. रिवर्सचा फटका, फटका मात्र अडवला जातोय तो कोणाच्या सहाय्याने, तर पोलच्या सहाय्याने मात्र हा फटका अडवला जातोय. खेळाडू तर त्या ठिकाणी दाखल होता, फटका चांगला होता, शाश्वती होती का माहीत नाही हा फटका अडवला जाईल का, कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होतं, परंतु पोलच्या सहाय्याने हा चेंडू अडवला जातोय. डिक्लोर झोनमध्ये चेंडू गेला का, एक धाव असेल, मात्र पळून काढली एक धाव. चांगली तारांबळ उडाली होती. हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव सांगता होते. अक्रमच्या हातामध्ये चेंडू आला, त्या कारणाने चेंडू निर्धाव सांगता. पंचांनी अचूक टप्पा साधलाय. पंचांनी हातवारी करत नो चेंडू तो घोषित केलाय. एक योग्य तो अचूक सुरेख पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. अनिल माने सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सामन्याचं पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत. अचूक असा टप्पा त्यांनी दाखवला. नो चेंडू, अवांतर चेंडू. पुन्हा नो चेंडू पाहायला मिळतोय. नो चेंडूवरती चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षण तैनात आहे. 2 धावा, 1 धाव अधिक एक्स्ट्रा धाव, धावफलक 2 ने पुढे. 5 धावा धावफलकावर झाल्यात. सहा धावा, 4 चेंडू 6 धावा धावफलकावर. सात धावा धावफलकावर, 7 धावा, 4 चेंडू 7 धावा धावफलकावर, 4 चेंडू 7 धावा. आता मात्र फटका फसला या ठिकाणी. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 9 या आकड्यावर. 6 चेंडू 9 धावा धावफलकावरती.
चला गोलंदाजी मार्कवर कोणाच्या हातामध्ये चेंडू आहे तर संदीप मराठे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. गोलंदाजी मार्कवर संदीप मराठे सज्ज झालेत. आपण संदीप मराठे यांना कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये एकंदरीत सामन्याच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. दुसऱ्या षटकासाठी संदीप मराठे गोलंदाजी करतील. चांगली गोलंदाजी करतात संदीप मराठे. चेंडूवरती वेग असतो, नियंत्रण देखील असतं, पण ते वेग आणि नियंत्रण पाहायला मिळणार का गोलंदाजी मार्कवर? घाटकोपर पॅकर संघाचा गोलंदाज संदीप मराठे. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतो. वाईड चेंडू. पहिल्या चेंडूवरती थोडंसं नियंत्रण चुकत आहे. चुकीचं रूपांतर धावेमध्ये. धावफलक एकने पुढे. 10 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू. एकेरी धावेसाठी फटका नवनाथ यांच्या फलंदाजी मार्कवर. 1 धाव 11 धावा धावफलकावर. थोडंसं रणनीती आखली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केले जातोय. कोणता खेळाडू इकडे, कोणता खेळाडू तिकडे. क्रिकेट कारण रोखण्यासाठी ही रणनीती आखली जाते. स्वीप फटका खेळायचा होता. फटका मात्र अयशस्वी. फटका जरी अयशस्वी असला तरी मात्र 1 धाव जरूर मिळणार विनायक यांना. एकेरी धाव लेग बाय स्वरूपामध्ये. 1 धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने थ्रो केला जातोय. वैभव त्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक चप्पल, एक वेगवान फलंदाज आहे, एक वेगवान क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आला काय, फेकला काय? तीन चेंडू 13 धावा धावफलकावर झालेत. 9 चेंडूचा खेळ झाला. 9 चेंडूंमध्ये 13 धावा धावफलकावरती जोडल्यात क्रिकेट स्टार या संघाच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केला गेला. चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक अक्रम यांच्या माध्यमातून. आणि त्या चेंडूवरती मात्र अपील केली जाते कारण कपड्या लगत अक्रम उभा होता का हा निर्णय मात्र पंच कळवणार. पंच काय निर्णय देतात? पंचांनी अपीलला मागणीला दाद दिली नाहीये. एकच धाव असेल. चला एकच धाव, एकेरी धाव. कारण अक्रम मात्र चौकारापासून थोडासा पुढे उभा होता. रोखला गेला चेंडू. चला बाहेरून कोणी कमेंट करू नये. पंचांनी निर्णय दिलाय, बाहेरून कमेंट करू नका. 14 धावा धावफलकावर झाल्या. चला बाहेरून कमेंट पास करू नका. पंचांनी योग्य तो निर्णय दिला. जरूर पंच एकच धाव असेल ना. चला चांगला फटका होता. फटका फसला.
नवनाथला मात्र आपल्या क्षेत्र सोडावं लागणे. फलंदाजी मार्गवर सज्ज झाले. स्ट्राईक एंडला प्रथमेश. वाईट चेंडू असेल. लास्ट बॉलवरती मात्र थोडासा वेग चुकतोय, नियंत्रण चुकते. वाईट चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. षटकाची समाप्ती. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूंमध्ये धावा झाल्यात 16 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी गरज आहे ती 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. एकंदरीतच 39 धावांचं लक्ष गाठायचं. 39 धावांचं लक्ष गाठत असताना 12 चेंडूंमध्ये 16 धावा तर जोडल्यात. अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर सनी येतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. एक नवयुवक गोलंदाज सनी. डावखोऱ्या शैलीचा गोलंदाज वाटतात. एक नवयुवक गोलंदाज आहे. वय वर्ष जवळपास 19 ते 20 वयोगटामधील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, परंतु नितीन दैवी त्या ठिकाणी फटका अडवण्यासाठी सज्ज झाले. चेंडू रोखला. आता मात्र फटका फसलाय. विनायक यांना देखील आपला खेळ चला मॉडेल या संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. मॉडेल सुरेख फटका. चांगला फटका पाहायला मिळाला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये दिग्विजय यांच्या फलंदाजी मार्कवर. परंतु एकाच धावेसाठी फटका. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दिग्विजय यांना. फुलटॉस चेंडू. अक्रमने मात्र हा चेंडू जरूर रोखला. कोणत्या शैलीमध्ये रोखला काही कळालं नाही, मात्र रोखला. चेंडू मात्र रोखला. वाईड चेंडू. वाईड चेंडूवरती एक अजून एक धाव. एक्स्ट्रा धाव. 2 धावा. 2 धावांनी समीकरण पुढे जात आहे. 21 धावा धावफलकावर जात आहेत. 8 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. 4 बॉल झालेत. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहाराने
लास्ट बॉल असेल 1 टू गो. 25 धावा धाव फलकावर. 25 धावा धाव फलकावर. विजयासाठी अजूनही 7 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. तर पुढील होणारा सामना मॉडेल विरुद्ध दुर्गादेवी संघ. मॉडेल संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. लगेचच या सामन्यानंतर खेळी सजून घ्यायचे. त्याचबरोबर दुर्गादेवी संघाने आपले फलंदाज दाखल करायचा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एकेरी धावेसाठी. 1 धाव. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. दुसऱ्या इनिंगमधील 5 चेंडूंमध्ये अजून 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा. एकीकडे दुर्गादेवी, एकीकडे घाटकोपर आणि एकीकडे क्रिकेट स्टार. या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. कोणता संघ मात्र विजय होणार, कोणत्या संघाला मात्र माघारी जावं लागेल, 5 चेंडूंमध्ये चित्र स्पष्ट होईल. सन्मान दिला जातोय. हिट करण्याचा प्रयत्न. हिट तर चेंडूची झाली नाही, मात्र खेळाडूंमध्ये दोघांमध्ये धडक झाली. चला चेंडू बराच पुढे पडला होता. नो चेंडू नव्हता. 1 धाव. फलंदाजाला बीट करून चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावाने धावकर 29 या आकड्यावरती अजूनही 10 रनांची गरज आहे ना. 3 बॉल 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. अजूनही 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. चला नवीन फलंदाज बिप्पीने येत आहेत फलंदाजी मार्गवर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. बॅटने कडा घेतली. लास्ट बॉल असेल. जवळजवळ घाटकोपर संघ हा मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. 1 चेंडू दूर आहे विजयापासून आणि या 9 चेंडूवरती मात्र या ठिकाणी विजय निश्चित.